रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आले आहे पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी. तर आम्ही आलो होतो पहिलं भक्त निवासमध्ये. आम्हाला रूम मिळत आहेत का बघायला, पण आम्हाला पोचायला फार उशीर झाला, त्यामुळे आम्हाला काही रूम मिळाली नाही आहे. मग त्यानंतरला आम्ही ज्या रिक्षाने आलो त्याच रिक्षावाल्याने आम्हाला एक हॉटेल सजेस्ट केलं. तर तिथे आम्ही आता आलो आहे. इथे वरती फर्स्ट फ्लोअरला रूम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर बघूया कशी रूम आहे. आणि अर्थात रिक्षावाल्याने इथे आणलं आहे म्हटल्यावर यामध्ये त्याचा कट असणारच आहे. सो त्यांनी आम्हाला ए सी नॉन ए सी विचारल्यावरती आम्ही ऑफकोर्स नॉन ए सीच सिलेक्ट केली आहे, कारण की आमचं रूममध्ये म्हणजे आम्हाला थांबायचा प्रश्नच नाही आहे. फक्त अंघोळ करून रेडी होऊन आम्ही निघणार आहोत. तर ही रूम आहे, फार छोटी रूम आहे त्या मानाने. अगदीच 3 गाद्या बसतील एवढी रूम आहे. आणि आतमध्ये चेक केल्यावरती वॉशरूम वगैरे आहे, पाणी वगैरे आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं गरम पाणी आहे, पण नंतर असं झालं की गरम पाणीच नाही आहे त्या रूममध्ये. पण आम्हाला घाई होती त्यामुळे काही करू शकलो नाही आम्ही. तर छान आहे तशी रूम, छोटी आहे, रेडी होण्यापुरती ठीक आहे. म्हणजे तसंही आम्हाला काही जास्त वेळ तिथे थांबायचं नाही आहे. सो ही रूम आम्ही फायनल केली आहे आणि आता आम्ही इथून तयार होऊन निघणार आहोत दर्शनासाठी. इथे आल्यावर यांच्याकडनं आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अधिक मासामुळे VIP दर्शन बंद केलं आहे. तर आम्ही पूर्ण 6 ते 7 तास एक तर लाईन लावून दर्शन घ्यायचं आहे किंवा मुखदर्शन करून तुम्ही निघू शकता, असे 2 ऑप्शन्स आहेत. तर आमचं असं ठरलं आहे की आम्ही पूर्ण लाईनीत उभं राहून विठुरायाच्या चरणावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचा आमचा विचार आहे. सो बघूया आता कसं होतं आहे. रामकृष्ण हरी मंडळी. तर मी छान तयार झाली आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की मी कशी दिसते आहे. तर आता मी दर्शनाला जातो आहे आणि आत्ताच मला माझ्या मैत्रिणीकडनं असं कळालं आहे की तिथे फोन अलाउड नाही आहे. तर जेवढं शक्य आहे मी दाखवते. मी दर्शन घेऊन आले आहे आणि खूप सॉरी, कारण की मला काहीही कवर करता आलं नाही आहे. आणि खरंच माफ करा, कारण की मी खूप काही कवर करू शकले असते, पण मला ते नाही जमलं असंही म्हणू शकतो. हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि गर्दी बघून मला जमलंच नाही. हो, आता आमचं चेकआउट झालं आहे. 9 वाजताची ट्रेन आहे. इथून आम्ही जाणार आहोत जेवायला आणि जेवून आम्ही तिथूनच स्टेशनला जाणार आहोत. सो लेट्स सी. तर इथून आम्ही रिक्षाने जाणार आहोत घुंगरी गल्लीला. तिकडे एक छान हॉटेल आम्ही बघून ठेवलं आहे. तर त्या हॉटेलमध्ये मस्त जेवणार आहोत. खूप भूक लागली. छान पोटभर जेवल्यानंतरला आता आम्ही निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी. लगेच आमची 9:15ची ट्रेन आहे. मी तुम्हा सगळ्यांना नक्की सांगेन असं की प्लीज एकदा तरी पंढरपूरला या. पंढरपूर खूप सुंदर आहे. आमची ट्रेन लागली आहे आणि आम्ही थोडेसे लेट आहोत. सो फटाफट आणि खूप गर्दी आहे. आता चढायला पण मिळायला पाहिजे, सीट पण शोधायची आहे. आमचा S किती आहे आपला? आमचा S5 आहे. आम्ही आत्ताशी S2 जवळ आहोत. 5 मिनिटं आहेत, आपण आरामात जाणार आहे. मंडळी पॅनिक व्हायला लागली आहेत. टायमाच्या आधी ट्रेन नाही सुटत. हल्ली तरी अशी आपली लोकल आपण DDLG सारखा सीन करू शकतो. इथे चढू. चल कृतिका, तू ये आतमधल्या, मी येते. मागची मंडळी घाबरली आहेत की ट्रेन सुटेन म्हणून. यांना घाई झाली होती. कसं वाटतंय श्रुतिका, तुला ट्रेन मिळाली? काकी, धावल्यावर कसं वाटतंय? धावल्यावर कसं वाटतंय? हा, ती पुढून चढणार आता. आता म्हणते ते गर्दीमध्ये हिला शूटिंगचं पडलंय. शीट जरा पटकन फोटो काढ आणि तिकीटचा नंबर बघून घे. पुढे जायचं का थांबायचंय ते कळेल. हे जे फिरून झाल्यानंतर सीट शोधा आणि नाही, किती नंबर आहे? 42. पुढे पटापट चला. बॅग मध्ये आडवी टाकून ठेवू. कशा जाणार आमच्या काकी पुढे?
जर तू हे सगळं टाकलं टाकणार आहे बाई. मार खाशील. व्हॉट इज दिस? अशा लोकांमुळे मी व्हायरल होत नाहीये माहितीये का, की असं हे टाकूनच देत नाहीत मला. बघणार कशी लोक. तेजला दाखव. फायनली सीट्स मिळाल्यात. ओके थांब तू जरा. इथे हे जे बसलेत दादा त्यांच्या ह्या बॅग्स आहेत आणि त्यांना या खाली नाही घ्यायच्या. तर मी कसं झोपायचंय, माझी स्लीपरची तिकीट कन्फर्म आहे, कदाचित राडे होऊ शकतात. फायनली मला यश आला आहे. त्यांच्या बॅगा आपण खाली दिल्या. मी लगेच झोपून घेतलं, नाही तर ते मला म्हणतील बॅगा खाली द्यायची एवढी घाई होती तर झोपत नाही ना. त्यामुळे मी लगेच झोपून घेतलं आहे. हे माझ्या सोबतचे खाली आता ऍडजस्ट होत आहेत, काकी आणि माझी मैत्रीण. फायनली गाईज दादरला पोहोचलेले आहे. खूप छान वाटतंय आणि खूप छान झाला प्रवास. आता स्टोरीज वगैरे टाकेल तर तुम्ही सगळे पण बघाल. मी सातारा एक्सप्रेसने दादरवरून पंढरपूरला गेलो होतो आणि त्याच ट्रेनने परतची रिटर्न तिकीट होती आमची. तिथे गेल्यानंतर आम्ही रिक्षा करून हॉटेलवर गेलो. भक्त निवास होते ते सगळे फुल झाले होते, त्यामुळे आम्हाला भक्त निवासमध्ये राहायला मिळालं नाही. तर आम्ही एक असं लोकल हॉटेल बघितलं होतं. ठीक होतं, थोडंसं ते लोक झोल करायचे ट्राय करत होते, पण तसं बरं होतं हॉटेल. पण हो, इथे पंढरपूरमध्ये जेवणासाठी खूप त्रास आहे. म्हणजे व्यवस्थित जेवण मिळत नाही आहे भरपूर ठिकाणी. तर जेवणासाठी तुम्हाला थोडासा स्ट्रगल करावा लागेल. बाकी एक नंबर होतं. छान वाटतंय. दादरला आले आहे. आता घरी जाऊन जे ताणून देणार आहे ना मी, नादच नाही काही, नादच नाही. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हो, माझा हा पहिलाच ब्लॉग होता, पहिलाच प्रयत्न होता. काही चुकलं असेल, काही फुटेज नीट आलं नसेल तर प्लीज सांभाळून घ्या आणि मला कमेंट करून देखील सांगा, तर मी ते पुढच्या ब्लॉग्समध्ये नक्की इम्प्रूव्ह करेल.